जे आपल्याला वाटतं की ह्यांना असं द्यावं त्यांना तसं, मग ह्या विचारात काय होतं, समजा आता कोणाला दाव होत आहे, मग त्याला आपण चंदन होऊन शीतलता द्यावी असा विचार आला तर चंदनाच्या झाडात आपला जन्म होतो, म्हणजे एक इंद्रिय होतं. म्हणजे आपण कुठले कुठले विचार करतो की नाही, अवदैक भाव म्हणायचं त्याला, आणि त्या भावानुसार आपल्याला जर आयुबंध असेल तर तशा प्रकारचे कर्मबंध होऊन मग आपण त्या पर्यायात जातो. म्हणजे आपल्याला तहान खूप लागली आहे आणि पाणी प्यावंसं वाटतंय, मग त्यावेळेस आपण जलकायिक होतो, आयुबंध झाला असेल त्यावेळेस त्या विचारात, पाण्याच्या विचारात जर आयुबंध झाला तर काय होतं, मग तो जलकायिक पाण्यातला जीव होतो. मग आता ते शेठजींचं उदाहरण माहिती का, शेठजी ध्यानाला बसलेले आणि त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की समोर जी पंथी आहे त्यातलं तेल संपेपर्यंत किंवा ती विजेपर्यंत मी सामायिक करणार, असं त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते. आणि त्यावेळेस मग त्यांची म्हणजे आता ती विजत आली पंथी, म्हणून ती पत्नी विचार करते की ह्यांचं ध्यान चाललंय तर अजून आपण तेल घालावं त्यात, म्हणून ती तेल घालत राहते, ती विजू देत नाही पंथी. आणि मग ह्यांचं ध्यान काही सुटत नाही, त्यांना खूप त्रास व्हायला लागला, जसं बसून वगैरे अर्ध ध्यान व्हायला लागलं. आणि मग त्याच्यातच त्यांचं मरण पण झालं. आणि मरण होताना पत्नीमध्ये विचार राहिला की ही पत्नी किती चांगली भोगण्यायोग्य, तरुण असताना मी तेवढं भोगू शकलो नाही, आणि तहान खूप लागलेली असते. मग त्या विचारात ते काय झाले, आयुबंध झाला तर ते त्यांच्या घरात विहीर होती, त्या विहिरीतला बेडूक म्हणून जन्माला आला तो. मग काय झालं, पाण्यातला जीव झाला की नाही, तहान लागली आणि पत्नीच्या विचारात पत्नी जेव्हा ती पाणी काढायला जायची विहिरीचं, त्यावेळेस तो बेडूक नेमकं तिच्या अंगावर उडी मारायचा. पत्नीच्या विचारात झालं आणि तहान लागली, ह्या विचारात त्याचं मरण झालं. तर ह्या दोन्ही गोष्टीसाठी त्यांनी काय मिळवलं, विहिरीतला जीव झाला, बेडूक झाला तरी, आणि पत्नीच्या अंगावर उडी मारली तरी काय मिळालं त्यांना, ती मात्र जीड काढते, सारखं बेडूक माझ्या अंगावर येते म्हणून. आणि मग जेव्हा तिला कळतं की हे बेडूक असं काय येतंय, मग तो पतीचा जीव आहे म्हटल्यानंतर ती बेडकाला चांगलं सांभाळते. परंतु एक दिवस सगळे स्मशानात चाललेले पाहून ह्या जीवाला असे भाव होतात आणि त्यांनी तोंडात मग एक कमळ घेतलं, आणि त्याला पण असं झालं की त्यांच्या पाठोपाठ आपण पण फुल चढवावं भगवंतांना, म्हणून तो त्या विचारात चालला. म्हणजे पूर्वीचे संस्कार पण चांगले होते. आणि मग त्या ठिकाणी कोण राजा होता, त्या राजाच्या हत्तीखाली हत्तीच्या पायाखाली चिरडला गेला, ते त्याचं मरण झालं पण चांगल्या विचारात मरण झालं, म्हणून तो स्वर्गात देव झाला. आणि देव होऊन तो कुठं आला, परत समोशानात आला, आणि त्याच्या मुकुटावर बेडकाचं चिन्ह होतं. मग अवधी ज्ञानाने सगळे देव वगैरे जाणतात, त्यालाही कळलं आपण पूर्वभावात बेडूक होतो आणि आता देव झालोय चांगल्या विचाराने. म्हणून सतत स्वभावामध्ये राहायचं, स्वभावात राहिलं तर हे सगळे आपल्याला असे प्रसंग येत नाहीत. ह्या शरीरातनं सुटलो, दुसऱ्या शरीरात गेलो, दुसऱ्या शरीरात जाऊन परत परत आकुलता करत राहिलो तरी सुद्धा काही फायदा नाही. म्हणून काही जन्म मरणच माझा स्वभाव नाही, मला कुठं जायचंय, कोणत्या गतीत, स्वर्गात जायचंय की नरकात जायचंय, किंवा नरकात नाही जायचं, तिरींचं नाही व्हायचं म्हटलं तरी ते आपण परिणाम करतो त्यानुसारच ते होतं. म्हणून मला गतीच नाहीये, मी निर्गती स्वरूप सिद्ध स्वभावाला आहे. हे जर जाणलं तर आपण परम शांतीला सहज प्राप्त होतो, हे आपण समजणं अत्यंत आवश्यक असतं. नियम कुठला घ्यायचा आहे, चहा कॉफी सोडायचं म्हणली होती ना,
सोडले ते खरं नियम घेऊन नियम घ्यायचा अम्मांकडून. आपण पित नाही पण नियम करायचा असतो. पंचपरमेश्वरींच्या साक्षीने करायचे का? हो हो प्यायचं असतंय का तुला चहा कॉफी? हा मग हा. मी म्हणते तसं भाव कर. पंचपरमेश्वरींच्या साक्षीने सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून, जे काय माझ्या साधनेमध्ये अडथळा येणार असेल त्याचं प्रायश्चित्त म्हणून मी आजीवन चहा आणि कॉफीचा त्याग करते. हा, बुद्धिपूर्वक पिणार नाही. आणि दिशाबंधन जोपर्यंत इथून कुठे जात नाही बाहेर किंवा गावाला, तोपर्यंत कंपाऊंड पुरती या. कंपाऊंड पर्यंतची मर्यादा. या गेटच्या बाहेर जाईपर्यंत गेट पुरती मर्यादा आहे. त्याच्या पुढचा मला त्याग आहे. जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. चालतंय ना? चालतंय ना? हो हो. अजून कोणता नियम घ्यायचा आहे? ब्रह्मचर्याचं. हा, ब्रह्मचर्याचं आहे का? नाही, द्या की आम्हा दोघांनाही द्या. म्हणजे ते पाळतायत किती वर्षापासून, पण नियम पाहिजे ना असं. ब्रह्मचर्य व्रत घ्यायचंय. पुढे या. दोघांनी मिळून ब्रह्मचर्य व्रत घ्यायचं. हे थांब. अंतराय कर्माचं प्रायश्चित्त. आणखीन काही दोष घडत असतील त्या सर्व दोषाचं प्रायश्चित्त. शारीरिक, मानसिक, आर्थिक चिंता होते. खऱ्या देवशास्त्र गुरूंना मानलं नाही. आणखीन कुठल्याही प्रकाराने वृत्ती सुद्धा पाळीचं नीट पाळलं गेलं नाही. कुदेव, कुशास्त्र वगैरे भजलो, कुगुरु भजलो, त्या सर्व दोषाचं प्रायश्चित्त म्हणून आजीवन ब्रह्मचर्य पालन करत आहे. आजीवन म्हण. आजीवन ब्रह्मचर्य पाळतो. दृष्टीने सेवा करायला मोकळी. तसं काही चालतं. तिला काय म्हटलं मी, जेवढं कमी अडकता येईल तेवढा हे कर म्हटलं मी तिला. तू फक्त ते विकल्प करायचे नाही. ठीक आहे, होतंय सगळं. सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित होते. तुम्ही चिंता करायची. स्वतःमध्ये उपयोग लावायचा.